साई साक्षी बिल्डर अँड डेव्हलपर एसीओ आहेत आणि या संघाचे करता धरता आहेत भगवानजी पाटील जर्सी नंबर 03. क्या बात आहे, अगदी शॉट फाईन लेगला. दोन्ही टीमचे 12वे कंपल्सरी पाठवायचे ते टीमचे आलेले आहेत. जयमन सरवली आलेले आहेत. क्या बात आहे. तर सामन्याला होते सुरुवात. गोलंदाज आहेत मधुकार, खूप चांगले खेळाडू आहेत मधुकार. बेबी स्पोर्ट इताडे टीम. महेंद्र आणि रवींद्र ही जयमन सरवली संघाची सलामी जोडी. गावदेवी ओली आणि जयमान गोवे टीम. अमर स्पोर्ट कासने आणि विजय स्पोर्ट खानपे यानंतरचे 4 संघ आपण वेळेवर उपस्थित राहायचं आहे. गेम ऑन. पहिला चेंडू मधुकर वेलेकर. क्या बात आहे, सुरेख सुरुवात या अध्यक्ष चषकाची आपण पाहतोय बीबी स्पोर्ट इताडे टीम कडून. डॉट बॉल न सुरुवात केलेली आहे. इथे हा फटका शॉट एक्स्ट्रा कव्हर च्या क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर शिमर्शीच्या भेटीला. हा येतोय महेंद्र पाटीलच्या बॅटमधून या इनिंगचा पहिला चौकार. पहिल्या चेंडूवर मधुकर वेलेकरनं डॉट टाकला आणि दुसऱ्या चेंडूवर प्रत्युत्तर दिलाय महेंद्र पाटीलनं चौका ठोकून जयमन सरवली संघाचा धावांचा अकाउंट ओपन केलेला आहे. 2 चेंडूमध्ये 4. इथे पावलांचा चांगला वापर केलाय. चेंडूला अगदी विसेप मध्ये केलाय. चांगली फिल्डिंग होते लॉंग ऑनला. धावा 2 पूर्ण केलेत. धावसंख्या 6. धावा 3 चेंडू आणि पहिले 3 चेंडू महेंद्र पाटीलच्या वाट्याला आहेत. इथे चेंडू उडवला आहे. बघूया काऊ कॉर्नर रिझनला क्षेत्ररक्षक आहेत. झेल टिपलाय. पहिला फलंदाज महेंद्र पाटील. OUT आउट. वेलकम भानुदास पाटील, दापोडे गावचे समाजसेवक, प्रतिष्ठित नागरिक आणि मास्टर 40+ वीर तानाजी दापोडे संघाचे एक सिनियर खेळाडू. आपलं देखील शेलोमाता 40+ वर्ल्ड आयोजित अध्यक्ष चषक 2026 या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. गावदेवी ओली आणि जय हनुमान गोवे टीम पहिला ओव्हर संपण्याच्या तयारीत आहे. 4 ओव्हरमध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन आपण नाणेफेकीसाठी उपस्थित राहायचं आहे आणि नक्कीच आमचे प्रीतम पाटील यांनी या स्पर्धेसाठी स्वर्गवासी सोपान नथू पाटील यांच्या स्मरणार्थ दोन्ही कॅप्टनला 2 मनगटी घड्याळ स्पॉन्सर केलेले आहेत. त्यांचे देखील विशेष आभार व्यक्त करूया. चार चेंडू 6 1. नवीन फलंदाज कबीर पाटील आलेत. डावखोरे आताचे शैलीदार फलंदाज आहेत जयमन सरवली संघाचे. मधुकर वेलेकर. इथे चेंडूला फाईन केलेत. गॅप मोठा आहे. चेंडू चालला डीप फाईन लेग रिझनकडे आणि कबीर पाटीलच्या बॅटमधून हा पहिला चौकार. धावसंख्या 8. 10 धावा लागलेत 5 चेंडूमध्ये. शेलोमाता वर्ल्ड आयोजित अध्यक्ष चषकाची ही स्पर्धा मान्य श्री भानुदास शेठ भुईर यांच्या मान सन्मानार्थ ही स्पर्धा आपण पाहतोय. शेलोमाता वर्ल्ड 40+ संघाचे ते अध्यक्ष आहेत. फुलटॉस चेंडूला अगदी डीप मिड विकेटला खेळलेत. क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक. चेंडू चालला सीमापार. सलगचा दुसरा चौकार. गुड शॉट. 14 धावा मधुकर वेलेकरच्या पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये आलेत. त्याच्यामध्ये 8 धावा आहेत कबीर पाटीलच्या आणि 6 धावा आहेत महेंद्र पाटीलच्या बॅटमधून.
तर अजूनही रवींद्र पाटीलला खातं खोलायचं आहे. बीबी स्पोर्ट इतारे टीम भगवानजी पाटील यांचा संघ आपण पाहतोय. एक छुपा रुस्तम संघ आहे. संघ जरी नौका असला तरी या संघामध्ये खेळाडू जे आहेत ते कुठल्याही संघाला पराभवाचा धक्का देऊ शकतात. साई साक्षी बिल्डर अँड डेव्हलपर इताडे, तसेच ACO विशेष कार्यकारी अधिकारी आहेत भगवानजी पाटील यांचा संघ आपण पाहतोय. तर दुसऱ्या बाजूला श्यामदादा चौधरी सरवली यांचा संघ जय हनुमान सरवली असा पाहतोय. गोलंदाज नवनाथ, नाथांचे नाथ नवनाथ आलेत. क्या बात आहे. नवनाथ पवार. इथे हा चेंडू बघूया, अगदी ऑन साईडला खेळलेत. चांगली फिल्डिंग आपण पाहतोय. भगवानजी भोईर आज इन ऍक्शन मध्ये आहेत. 2 धावा या चेंडूवर. भगवानजी पाटील बीबी स्पोर्ट इताडे या संघाचे कर्ता धरत आहेत. प्रमोददादा भोईर आणि नक्कीच मंगेशजी भोईर यांच्याकडून त्यांना आमंत्रण आहे. पुन्हा एकदा चेंडू अगदी आपण खोलवर टप्प्याचा पाहिलाय. चेंडूला खोदून काढलाय. मिडॉनला चांगली फिल्डिंग होते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. रवींद्रनं 2 चेंडूमध्ये 4. महेंद्र पाटील 6 वर बाद झालेत. कबीर खेळतात 8 वर. धावसंख्या पोचली ती 18 वर. 8 चेंडूमध्ये 18 धावा आलेत. सुरुवात चांगली आहे. महेंद्र पाटीलची विकेट जरी लवकर गेली तरी जयहनुमान सरवली संघाच्या धावसंख्येमध्ये चांगली टोटल पाहायला मिळते. चांगला चेंडू. व्हाईट यॉर्कर. काय कमालीची लेंथ आपण पाहिली. नवनाथ पवार ओव्हर नंबर 2. इथे हा फटका स्ट्रेट ड्राईव्हचा आपण पाहतोय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. कबीर पाटीलचं चांगली कॉलिंग. दुसरी धाव इथे पूर्ण केली आणि तिसरीचा प्रयत्न इथे असफल ठरेल. गेम प्लॅनिंग आहे. इथे रवींद्र पाटीलनं आपलं बलिदान दिलं आहे येणाऱ्या नवीन फलंदाजांसाठी. विकेटचं होईल पतन. 2 बाद 20. प्रिन्स मुव्हीज प्रथमेश पाटील स्वतः इथे उपस्थित आहेत. रविशेठ गुलवी यांची टेक्निकल टीम. अतिशय चांगला कॅमेरा वर्क. लाईव्ह स्कोर अपडेट. त्यानंतर ऑफलाईन आमचे अल्पेश गायकवाड आहेत. समालोचक संदेश पाटील भिवंडीकर. पंच सुरेश घरत, भाऊ पाटील. त्यानंतर लारा सर आणि सुनील म्हात्रे. 9 चेंडू 20. गडीबाद झालेत 2. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलेत. भोलेनाथ. बघा पुढील 2 टीमचे कॅप्टन गावदेवी ओली आणि जय हनुमान गोवे. बॅटची आतली कडा घेऊन चेंडू अगदी शॉर्ट फाईन लेग इनफिल्डच्या आतमध्ये भगवान भोईर उचलत आहेत. भगवान पाटील. भगवानजी भोईर आपल्या मान्यवर कशामध्ये आहेत. अमर स्पोर्ट कासने संघाचे करता धरता. भगवती एंटरप्राइजेसचे मालक. त्यांच्यासोबत नाना गोंडली. अकरा चेंडू आणि 21 धावा अशी सुरुवात आहे. इथे हरवून दिले एक त्रिफलाचित. कबीर पाटीलची दांडी गोल. नवनाथ पवार छा गए गुरु. चांगला अगदी तेज तरार चेंडू होता. फाईन खेळायचं होतं. शपल झाले होते. जय हनुमान गोवे आणि गावदेवी ओली. अमर स्पोर्ट कासने आणि विजय स्पोर्ट खांडपे.
ओव्हर नंबर 3 संजय तिस्कार, गोलंदाज संजय आलेत. नवीन फलंदाज प्रवीण चौधरी. नक्कीच या स्पर्धेसाठी नवीन जर्सीमध्ये आपण पाहतोय दोन्ही टीम, जयमन सरवली आणि भगवानजी पाटील फॅन टीम बीबी स्पोर्ट इताडे. संजय तिस्कार ओव्हर नंबर 3 मीडियम फास्टर गोलंदाज आहेत. मानकुली वेली रोड अँडच्या टोकाकडून चेंडूला ऑन साईडला उडवला आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. दुसरी धाव इथे पूर्ण केलेली आहे भोलेनाथनं आपला अकाउंट ओपन केला आहे सिंगलला आणि इथे 2 म्हणजे 3 वर खेळत आहेत. नॉन स्ट्राईकला आहे प्रवीण चौधरी. धावसंख्या 23, 2 धावा आलेत. हा फटका बॅक टू दी बॉलर, विकेट आली. प्रवीण चौधरीची मोठी विकेट. नक्की जोर का झटका, धीरे से लगे. एक ही चेंडू वाट्याला आला नाही आहे प्रवीण चौधरीच्या. आल्या पावली माघारी चाललेले आहेत. या सामन्याची गोल्डन विकेट कदाचित असू शकेल, कारण की प्रवीण चौधरी चांगले फलंदाज जयमन सरवली संघाचे आपण पाहिलेले आहेत. बघूया नवीन बॅटर मैदानामध्ये अजय पाटील. अजय आलाय. क्या बात आहे, स्विंग अँड मिस. टप्पा चांगला आहे. काय चांगली गोलंदाजी करतायत संजय तिस्कार. इथे फलंदाजांना अगदी कुठेतरी थांबवून ठेवलाय. धावसंख्या 23. पहिल्या ओव्हरमध्ये 14, दुसऱ्या ओव्हरमध्ये 7 आणि तिसऱ्या ओव्हरच्या 3 चेंडूमध्ये फक्त धावा 2 आलेत. चांगली गोलंदाजी. वेगवान चेंडू, वाईट यॉर्कर. काय कमालीची लाईनात लेन टाकलेली आहे. संजयनं अगदी फलंदाजांना धावांसाठी तिरस्कार करायला लावलाय. 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा दिलेत. पहिल्या ओव्हरमध्ये 14 आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 7 आणि तिसऱ्या ओव्हरच्या 4 चेंडूमध्ये फक्त 2. इथे अजून एक चांगला चेंडू ऑन साईडला खेळत होता. चेंडू येतो अगदी कव्हर गली क्षेत्रामध्ये. एक सिंगल धाव लेग बायच्या स्वरूपात भोलेनाथनं पूर्ण केलेली आहे. धावसंख्या 24. 17 चेंडू आणि 24 धावा. गावदेवी ओली आणि जनमन गोवे टीम. बघा फक्त या इनिंगचे 7 चेंडू आहेत. दोन्ही टीमचे कॅप्टन आपली ऑफिशियली रिपोर्टिंग करून घ्या. बघूया अजय पाटीलनं फटका खेळलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. दुसरीचा प्रयत्न आणि ते फलंदाज भोलेनाथ धावबाच्या स्वरूपात बाद. एकच धाव. धावसंख्या 25. काय गोलंदाजी केली संजयनं. 2 ओव्हरला 21 आणि 3 ओव्हरमध्ये फक्त त्यांनी 4 धावा या तिसऱ्या ओव्हरमध्ये दिलेत. अशी एकूण धावसंख्या 25. वेलकम अरविंदजी भोईर साहेब, भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान खजिनदार. स्वागत आहे आपलं. वेलकम जैन भाऊ, आपलं देखील स्वागत. गावदेवी ओली टीम चं इथे शुभ आगमन झालेलं आहे. जनमन गोवे टीम बंडू पाटील, अरविंदजी भोईर उपस्थित आहेत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण अल्पेश गायकवाड यांच्या
अल्पेश गायकवाड यांच्याकडे आपले ऑफिशियली रिपोर्टिंग करून घ्यायचे. शशिकांतजी भोईर यांचा आपण स्वागताने सन्मान करूया. अध्यक्ष चषक 2026 अजयजी भामरे आपले शुभ हस्ते आपण शशिकांतजी भोईर यांचं स्वागत सन्मान कंप्लीट करायचा आहे. शोलो माता 40+ वर्ल्ड आयोजित अध्यक्ष चषक 2026 या स्पर्धेची आजची पहिली रात्र आणि पहिल्या फेरीचा दुसरा सामना मैदानामध्ये सुरू आहे. बीबी स्पोर्ट इताडे आणि जयनमन सरवली. 3 ओव्हर 25 शेवटचं ओव्हर. चिंतामण वैलेकर आणि हा चेंडू आलाय वाईट. धावसंख्या 26 धावा. क्या बात आहे. चेंडूला अगदी लेट कट केलाय. गली क्षेत्रामध्ये चांगली फिल्डिंग होते आपल्याला पाहायला मिळते. भगवान पाटील क्या बात आहे. अगदी दक्ष होते. दिवसाचं क्रिकेट आणि रात्रीचं क्रिकेट खूप मोठा फरक आहे. नक्की चांगली लाईटची व्यवस्था कायम स्वरूपे आपण पाहतोय. गुरुदत्त चौथायरवा केडानगरी मानकोली ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागामधली सर्वोत्कृष्ट क्रीडानगरी म्हणून या मानकोली क्रीडानगरीचं नाव लौकिक आहे. पुन्हा एकदा भगवान पाटीलनं काय चांगली फिल्डिंग केलेली आहे. नक्की संघाच्या काही धावा त्यांनी वाचवल्यात असं म्हणायला हरकत नाही आहे. 28 धावा. शेवटचे 4 चेंडू आहेत. अतिशय चांगली गोलंदाजी करतात. टप्पा चांगला ठेवलेला आहे. अगदी खेळपट्टीला तोलून मापून चेंडू टाकतात. गुडलँड स्पॉटवर चेंडू वारंवार फेकण्याचा इरादा आहे चिंतामण वेलेकर यांचा. पहिला चेंडू जरूर वाईट टाकला. त्यानंतर 2 सिंगल 3 चेंडूमध्ये दिलेले आहेत. धावसंख्या 28. गुड बॉलिंग. इथे चेंडूला अगदी कंट्रोल पोलचा फटका आपण पाहतोय. डीप मिड विकेट रिझनला चांगली फिल्डिंग. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि धावसंख्या 30. पहिल्या 2 ओव्हरला 21 आणि नंतरच्या 10 चेंडूमध्ये फक्त धावा 9 आलेत. चांगली गोलंदाजी केलेली आहे संजय तिस्कार आणि चिंतामण वेलेकर यांनी. 10 चेंडूमध्ये 9 आणि पहिल्या 12मध्ये 21. शेवटचे 2 चेंडू. इथे चेंडू हवेमध्ये खेळलेत. बघूया डीप मिड विकेटचं क्षेत्ररक्षक पोचतायत. चांगले प्रयत्न. 2 धावा इथे पूर्ण केलेल्या आहेत. मधुकर वेलेकर होते. जर्सी नंबर 01. धावसंख्या 32 धावा. पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे आपण जाणार आहोत. जयनमान गोवे टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायची आहे. अरविंदजी भोईर इथे उपस्थित आहेत. गावदेवी ओली टीमचे कॅप्टन. क्या बात आहे, क्या बात आहे. इथे बॅटची कडा. अखेरकार विकेट आलाय चिंतामण वेलेकरच्या खात्यामध्ये. फलंदाज बाद. जयनमान सरवली टीमनं धावा बनवलेत. 4 ओव्हरमध्ये 5 बाद 32 आणि 33 धावांचं आव्हान ठेवलं आहे बीबी स्पोर्ट इताडे टीम समोर. काय चांगली गोलंदाजी केली अल्पेश. संजय तिस्कर आणि चिंतामण वेलेकर, नवनाथ पवारनं, मधुकर वेलेकरनं देखील पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये फक्त 14 धावा दिल्या होत्या. चला आपण जाऊया. पुढील दोन्ही टीम आपण यायचं लगेच. गावदेवी ओली आणि जयनमान गोवे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सर्वप्रथम या स्पर्धेची जी प्रवेश फी आहे ते अल्पेश गायकवाड यांच्याकडे जमा करायची आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन विजयजी पाटील, अरविंदजी भोईर
दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सर्वप्रथम या स्पर्धेची जी लिगली प्रवेश फी ती जमा करायची आहे. शलोमाता 40+ वर्ल्ड आयोजित अध्यक्ष चषक 2025. चला तानाजीदादा भोईर वर्ल्ड ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि शलोमाता 40+ वर्ल्ड संघाचे एक सिनियर खेळाडू तानाजी भोईर यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी शशिकांतजी भोईर आपण देखील यायचं आहे. वेलकम मान्यवर आम्हाला जॉईन होत आहेत. नक्की स्वर्गीय सोपान नथू पाटील प्रीतम पाटील यांच्या माध्यमातून दोन्ही कॅप्टनला मनगटी घड्याळ शशिकांतजी भोईर आपलं देखील स्वागत. तानाजीदादा भोईर आपलं स्वागत. कॅप्टन अरविंदजी भोईर साहेब आपल्याला शुभेच्छा. विजयजी पाटील आपल्याला देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा आहेत. नाणेफेकी ओढण्याआधी नाण्याची ओळख करून देतोय. एका बाजूला वलगावची कुल स्वामिनी आई शलोमाताचा फोटो आहे, तर दुसऱ्या बाजूला ज्यांच्या नावाने आपण स्पर्धा पाहतोय अध्यक्ष भानुदास शेठ भोईर, अध्यक्ष शलोमाता असा आवाज द्यायचा आहे. शशिकांतजी भोईर शलोमाता असा आवाज आहे. ओली टीमचे कॅप्टन अरविंदजी भोईर यांचा आणि एक्झॅक्ट ते झालेलं आहे, शलोमाता झालेलं आहे. खूप खूप धन्यवाद शशिकांतजी भोईर. तानाजीदादा सॉरी दोन्ही कॅप्टनला घडेल आहे. पहिले विजेते कॅप्टनला द्या. तानाजीदादा इकडे द्या. आपण नक्कीच सोपान नथू पाटील स्वर्गीय यांच्या स्मरणार्थ हे प्रीतम पाटीलनं या कॅप्टनला 2 मनगटी घड्याळ दिलेले आहेत. धन्यवाद. प्रीतम पाटीलचं विशेष धन्यवाद मानूया. अरविंदजी भोईर साहेब गुरुदत्ता 44वा क्रीडानगरीमध्ये शलोमाता वर्ल्ड 40+ संघाचं या अध्यक्ष चषकाचं आयोजन आपल्याला कसं वाटतंय? खरोखर या वर्षीचं सर्वात सुंदर आयोजन शेलूमाता वर्ल्ड संघाने केलेलं आहे आणि नाईट स्पर्धा आहे. खरोखर त्यांचं आयोजन शेलूमाता वर्ल्ड संघाचे जे आयोजन बोलायचं तर ते दरवर्षी त्यांचं चांगलंच असते, पण यावर्षी काहीतरी वेगळं आयोजन आहे. खरोखर आयोजन एवढं सुंदर आहे आणि क्रीडानगरी मानकोली गुरुदत्त मानकोली खरोखर यांचं जे क्रीडांगण आहे या क्रीडांगणचं एक तालुक्यातलं एकमेव क्रीडांगण असं आहे की गुरुदत्त मानकोलीचं क्रीडांगण. आणि ह्या क्रीडांगणामध्ये आयोजन आणि खेळण्याची जी मजा आहे ती वेगळीच मजा. खरोखर खेळाडूला एक आवर्जून असं वाटतं आहे का आपण गुरुदत्त क्रीडा मंडळाच्या ग्राउंडवरती कधी खेळायला मिळेल. आणि खरोखर उजाला शलोमाता वर्ल्ड संघाचे मी खूप खूप अभिनंदन करतो. चांगलं आयोजन, सुंदर आयोजन. क्या बात आहे. अतिशय चांगला मनोगत आपण या क्रीडाविषयी देखील व्यक्त केलेत. अरविंदजी भोईर नाणेफेकी जिंकली आहे, काय निर्णय घेत आहे? क्षेत्ररक्षण. आपल्याला शुभेच्छा. विजयजी पाटील नाणेफेकी गमावलेली आहे आणि आपल्या वाट्याला फलंदाजी आलेली आहे. आपण रात्रीची स्पर्धा खेळतोय, हा निर्णय आपल्या मनासारखा आहे की मनाच्या विरोधात आहे? नाही, जे आले ते स्वीकारायचं आणि आपलं काम करायचं, अशा पद्धतीने आमचा खेळ राहील. नक्कीच गुरुदत्त मानकुली संघाने जी स्पर्धा आयोजित केली होती त्या स्पर्धेमध्ये रजनी स्पर्धेतून तुम्ही अंतिम फेरी गाठली होती. अगदी चरोबा 40+ कोण संघाबरोबर आपला पराभव जरूर झाला, मात्र सलग आपण 4 सामने जिंकले होते. आता आपला सामना गावदेवी ओली संघाबरोबर आहे. या मैदानामध्ये आल्यानंतर जी लाईट आहे आणि या क्रीडानगरीची सजावट केलेली आहे या स्पर्धेविषयी काय म्हणाल? खूप सुंदर आयोजन केलेलं आहे आणि इथे खेळायला खूप मजा येतं, खूप जास्त मजा येतं. तालुक्यातला हा एक क्रीडांगण आहे की ज्याच्याबद्दल जितकं बोलावं तितकं कमी. इथं खेळायला खूप मजा येतं. खूप सुंदर आयोजन आहे. खूप खूप धन्यवाद. तर मित्रांनो, आजच्या या पहिल्या रात्रीतील पहिल्या फेरीच्या 3ऱ्या सामन्याची नाणेफेकी जिंकली गावदेवी ओली टीमचे कॅप्टन अरविंदजी भोईर यांनी आणि प्रथम घेतला आहे गोलंदाजीचा निर्णय. तर फलंदाजीसाठी जयमान गोवे टीमला आमंत्रण दिले. धन्यवाद. तेहतीस धावांचं आव्हान घेऊन मैदानामध्ये बीबी स्पोर्ट इताडे टीमची सलामी जोडी पोचलेली आहे. मधुकर वेलेकर आणि चिंतामण वेलेकर, क्या बात आहे. दोन्ही अष्टपैलू खेळाडू आहेत. दोघांनी गोलंदाजी देखील केली. पहिली ओव्हर टाकली मधुकर वेलेकरनं आणि चौथी ओव्हर टाकली चिंतामण वेलेकरनं.
33 धावा आहेत. शेलूमाता अव्वल 40+ सर्व सन्माननीय सदस्य, नक्कीच यांची खूप मेहनत या स्पर्धेसाठी पाहायला मिळते. मंगेशजी भोईर, संजय पाटील, बालकृष्ण पाटील, प्रमोद भोईर, इंद्रपाल पाटील, रुपेश मडवी, किरण पाटील, अजय भांबरे, कपिल पाटील, नरेंद्र पाटील, राजन मडवी, प्रवीण पाटील, मयूर पाटील, महेश भोईर, शैलेश पाटील, मयूर पाटील, जितेंद्र पाटील, शिवा पाटील, सूर्यकांत पाटील, शैलू पाटील, राजेश भोईर, नितीन भोईर, देवानंद पाटील, स्वप्नील पाटील आणि ऑल कमिटी. तानाजीदादा भोईर एक सिनियर खेळाडू. तर सामन्याला होते सुरुवात. मधुकर वेलेकर पहिला चेंडू हवेमध्ये खेळलेत. मिडऑफचे क्षेत्ररक्षक अजय यांनी चांगला झेल टिपला आणि पहिल्या चेंडूवर पहिली विकेट मधुकर वेलेकरची. महेंद्र पाटीलनं धक्का दिलाय. पहिल्या चेंडूवर पहिला धक्का दिलेला आहे. 33 बनवायचे आहेत आणि पहिला चेंडू हवेमध्ये खेळले होते. गुरुनाथ पाटील सागर रामदास पाटील आणि लखन भुईर, खूप खूप स्वागत. खूप मोठ्या संख्येनं सर्वच मान्यवरांनी आज पहिल्याच सामन्यापासून उपस्थित दिलेले आहे. इथे चेंडू ऑन साईडला खेळलेत. बघूया डीपमध्ये क्षेत्ररक्षण आहेत. कबीर पाटीलची चांगली फिल्डिंग. पहिल्या चेंडूवर विकेट, दुसऱ्या चेंडूवर सिंगल धाव. 1-1. गुरुनाथ पाटीलनं अखेरकार बीबी स्पोर्ट इताडे टीमच्या फलकावर धावांचा श्रीगणेश केलेला आहे. चिंतामण वेलेकर चांगले खेळाडू आहेत. एक सिनियर खेळाडू. चांगला चेंडू होता, अगदी तितका डिफेन्सिव्ह फटका आपण पाहिला होता. अजयनं नक्कीच फलंदाजीतून फारशी काही कामगिरी अजयला करता आली नव्हती, मात्र चांगला झेल टिपलाय आणि त्यानंतर ही चांगली फिल्डिंग. इनफिल्डच्या आतमध्ये मिडऑफला उभे आहेत. क्या बात आहे. तेज तर्रार चेंडू, बॅट देखील तेवढ्याच वेगानं फिरवली होती. गुरुनाथ पाटीलनं डॉट बॉल. 4 चेंडू 1 वर नक्कीच 2 धावा. LED स्टंप कुठलीही कमीपणा नाही आहे. शेलूमाता वर्ल्ड टीमनं ही स्पर्धा सुरू होण्याआधी 2 दिवस चांगला कसून सराव केलेला आहे. गुरुदत्त मानकुले टीम असेल, शेलूमाता वर्ल्ड असेल आणि तुफान पिंपलास. बघूया येणाऱ्या वेळेमध्ये आपल्याला तिन्ही टीम इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. 2 दिवस या 3 टीमनं चांगला सराव केलेला आहे. त्या सरावाचा फायदा या 3 टीमपैकी कोणाला होईल या अध्यक्ष चषकामध्ये ते पाहणं अगदी चांगलं ठरेल. आपल्याला उत्तर मिळेल नक्कीच. क्या बात आहे. जितू चौधरी एस्टनच्या मागे काय चांगलं इष्टरक्षण करतायत. 1 ओव्हर 1-2 सामना बनवला आहे. जानमन सरवली टीमनं 32 बनवल्या होत्या. 33चं लक्ष होतं, मात्र पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा दिलेत. वेलकम उमेशजी पाटील, विजय स्पोर्ट खानपे टीम. नितेश पाटील खानपे गावचे विद्यमान सरपंच आणि उमेश शेठ पाटील.
आज सोमनाथ चौधरी इन ॲक्शनमध्ये आहेत. क्या बात आहे. सरवली टीमनं जी सुरुवात केलेली आहे या अध्यक्ष चषकाची अप्रतिम. खास करून महेंद्र पाटीलचं कौतुक करावं लागेल. उमेश शेठ पाटील, विजय स्फोट खानपे टीमचे करता धरत आहेत. नितेशजी आपलं देखील स्वागत. जय हनुमान गोवे टीम आणि गावदेवी ओली टीम. बघा मित्रांनो, आयोजन कमिटीच्या वतीनं आम्ही तुम्हाला सूचना नसून विनंती करतोय की सामना सुरू होण्याआधी दोन्ही टीमनं या स्पर्धेची ऑफिशियली रिपोर्टिंग अल्पेश गायकवाड यांच्याकडे जमा करायची आहे. वेलकम निकेश पाटील. सध्याच्या घडीला जय हनुमान गोवे टीम चांगल्या लयमध्ये आहे. छुपा रुस्तम संघ आहे आणि खेळपट्टी त्यांना खूप लक्की आहे. गोलंदाज प्रवीण चौधरी. इथे कंट्रोल पोलचा फटका आहे. चेंडू चालला अगदी ऑन साईडला. एका टप्प्यानं चेंडूला उचलला आहे. 2 धावा इथे पूर्ण केलेत. चिंतामण वेलेकर. धावसंख्या 4. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2 आलेत आणि दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर 2. धावसंख्या 4. 33 धावा आहेत विजयासाठी बीबी स्पोर्ट इताडे टीम समोर. क्या बात आहे. बॅकफुटला जाऊन अतिशय चांगला कव्हर पंच आपण पाहतोय. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. फिल्डिंग चांगली. इथे विकेटचं पतन. नक्कीच गुरुनाथ पाटीलने इथे विकेट आपली का दिली. धाव कंप्लीट करता आली असती. क्रिकेटमध्ये एका धावेला, इलेक्शनमध्ये एका मताला आणि परीक्षेमध्ये एका गुणाला खूप मोठी किंमत मोजावी लागते. गुरुनाथ पाटील बाद झालेत. धावसंख्या 5. 5 वर 2. नवीन बॅटर मैदानामध्ये श्रावण पाटील. इनफिल्डच्या वरून चांगला फटका केलाय. चिंतामण वेलेकर सलामीला आलेत. चांगली गोलंदाजी देखील केलेली आहे. चिंतामण वेलेकरच्या बॅटमधून 2 धावा. धावसंख्या 7. श्रावण पाटील न्यू बॅटर. चला जरा स्पीडअप करा. क्या बात आहे. अतिशय चांगला डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतोय. ऑन दी कार्पेट चेंडूला खेळलेत. फिल्डिंग देखील चांगली आहे. फक्त 1 सिंगल धाव येईल. धावसंख्या 8. 33 धावा आहेत आणि बीबी स्पोर्ट इताडे टीमचा आपण विचार केला तर चिंतामण वेलेकर आतापर्यंत 5 चेंडू खेळलेत आणि 7 वर खेळत आहेत. गुरुनाथ पाटील 1 वर बाद झालेत. मधुकर वेलेकर 0 वर. तर श्रावणला खातं खोलायचं आहे. 10 चेंडूमध्ये 8 धावा आलेत. 33 बनवायचे आहेत. चेंडूला टॅप केला आहे. जास्त ताकद आणि टायमिंग या चेंडूवर साधता आला नव्हता. श्रावणला 1 धाव मिळेल. धावसंख्या 9. 11 चेंडू टाकलेत आणि फक्त 9 धावा झालेले आहेत. प्रीतम पाटील नक्कीच या स्पर्धेसाठी स्वर्गीय सोपान नथू पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांनी कॅप्टनला खुश केलेलं आहे. अगदी कॅप्टनला 2 मनगटी घड्याळ या स्पर्धेच्या माध्यमातून दिले जातात. मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपात देखील 4 पारितोषिक आहेत. कोल्ड्रिंक आहे, ट्रॉफी आहे, गिफ्ट हॅम्पर आहे आणि एक घड्याळ आहे. बीकेकडून अमित भोईरकडून गिफ्ट हॅम्पर आहे. तर प्रवीण पाटीलकडून कोल्ड्रिंक आहे आणि अक्षय भोईर आणि विजय भोईर यांच्याकडून सुंदर ट्रॉफी आहेत. जे के भोईर यांच्या स्मरणार्थ आणि एक
नक्षित एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून हे ट्रॉफी आहेत. सर्वांचे विशेष धन्यवाद. 2 ओव्हर 10 आणि आता 2 ओव्हरमध्ये पाहिजे 23. बीबी स्पोर्ट इताडे टीमला जर हा सामना जिंकायचा असेल तर आता धावांची गती वाढवणं गरजेचं आहे. तर याउलट मी म्हणेन की पहिल्या 12 चेंडूमध्ये जानमान सरवली संघाने जी गोलंदाजी केलेली आहे ते अप्रतिम. म्हणजे इथून जर आपण प्रेक्षकांनी अंदाज लावला तर या सामन्यावर पकड जानमान सरवली संघाची जास्त घट्ट आहे. कारण की पहिल्या 12मध्ये दिले 10 आणि उर्वरित 12मध्ये अजूनही 23 त्यांच्याकडे बॅलेन्स आहेत. गोलंदाज झालाय जितू चौधरी. बघा तुमच्याकडे शेवटची 4 मिनिटं आहेत या तिसऱ्या ओव्हरसाठी. 17ला 1 आणि 18ला 2 अशी आपली नेमवली आहे भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाची. चालू सीझनमध्ये वेळेच्या बाबतीत सर्वांनी सहकार्य करा. जितू चौधरीचा चेंडू अगदी चालला आहे. शॉट मिड विकेटला एसटी रक्षक चेंडूला उचलत आहेत. एक सिंगल धाव या चेंडूवर आलेली आहे. धावसंख्या 11. चेंडू टाकून झाले 13 आणि धावा बनलेत 11. आता 11 चेंडू आणि 22 म्हणजे 11चा पाडा इथे गिरवावा लागेल. 11 2 22. 11 चेंडूमध्ये 22 धावा आलेत. जितू चौधरी क्या बात आहे. अतिशय चांगला फटका आपण पाहतोय. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. फिल्डिंग चांगली लावलेली आहे. सर्व काही जानमान सरवली टीमच्या बाजूने आहे. धावसंख्या 13. जितू चौधरी या संघाचा एक सर्वात चांगला खेळाडू. मात्र पायाला दुखापत सतावते. रेग्युलर क्रिकेट देखील या खेळाडूंना खूप चांगला खेळलेला आहे. इथे देखील पुन्हा एकदा त्या सीझनमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक देखील तेच आहेत. चांगली फिल्डिंग आणि रिझल्ट देखील तोच. धावा मिळतील 2. धावसंख्या 15. 9 चेंडू आणि 18ची गरज. वेलकम गुरुदत्ता चौथायरवा मास्टर 40+ चे उत्कृष्ट खेळाडू आणि मोहित मंडप डेकोरेटरचे मालक इंद्रपालदादा माली यांचं इथे शुभ आगमन झालेलं आहे. इथे देखील चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. अजय पाटील चांगली फिल्डिंग. थ्रो देखील चांगला आहे. इथे धावबाच्या स्वरूपात चिंतामण वेलेकर यांची अजून एक विकेट येईल. नवीन फलंदाज मैदानामध्ये रोशन पाटील एक चांगला फलंदाज आहे. मात्र रोशनला उशिराने का पाठवलाय बघूया. रोशन या संघाचा एक स्फोटक फलंदाज आहे. 16 मध्ये बनलेत 16 आणि आता उर्वरित 8 मध्ये बाकी आहे 17. 8 चेंडू आणि 17 धावा. मान्यवर कक्षामध्ये उमेश पाटील आहेत. तसेच खांडपेगावचे सरपंच नितीनजी पाटील. इथे हा चेंडू वाईट आलाय. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 17 झालेली आहे. आता 16 पाहिजेत. सामन्याची उलटी गिनती चढाव उतार आपल्याला पाहायला मिळतोय. क्या बात आहे. सुरेख चेंडू. डॉट बॉल. इथे चेंडूला अगदी लॉंग ऑफला खेळला आहे. चांगली फिल्डिंग. अजयनं आज चांगली फिल्डिंग केलेली आहे. जो पहिला झेल टिपला आहे पहिल्या चेंडूवर तेव्हापासून अजयनं या सामन्यामध्ये अतिशय चांगली फिल्डिंग केलेली आहे. प्रत्येक चेंडू त्यांच्या दिशेने आला तेवढा चांगला चेंडू त्यांनी पकडला आहे आणि थ्रो देखील चांगला केलेला आहे. 3 ओव्हर 18
आणि आता 1 ओव्हरमध्ये पाहिजेत 15. दोन्ही गावदेवी ओली टीम जॉनमन गोबी टीमची रिपोर्टिंग झालेली आहे. गावदेवी ओली टीम आपण अल्पेश गायकवाड यांच्याशी संपर्क साधा. आता 6 चेंडू आणि 15ची गरज. बीबी स्पोर्ट इताडे टीमला गोलंदाज झालेत. शेवटचा आणि अंतिम 4थं ओव्हर घेऊन भोलेनाथ. 6-15. पहिल्या 18मध्ये 18 आणि शेवटच्या 6 चेंडूमध्ये 15 असं सामन्याचं समीकरण आहे. अतिशय चांगली जर्सी आपण पाहतोय. सोमनाथ दादा चौधरी SK फार्म हाऊस. क्या बात है, सोमनाथ चौधरी नाम ही काफी है. सहा 15. पहिला चेंडू हवेमध्ये केले. स्वतः गोलंदाज झेलच्या खाली प्रयत्न, चांगले प्रयत्न पाहायला मिळाले. पाच चेंडूमध्ये आता 14ची गरज आहे. 19 चेंडूमध्ये 19 आणि 5 मध्ये 14. हा चेंडू अगदी स्लोवर टाकला होता. गतीनं बीट केलाय रोशनला. एक सिंगल धाव आली. बॅटकड आहे. पंच सुरेश घरतसर आणि भाऊ पाटील या सामन्यासाठी पंचांच्या भूमिकेत. शेलोमाता 40+ वर्ल्ड आयोजित अध्यक्ष चषक 2026. इथे अतिशय चांगला स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, मात्र प्रोटेक्शन आहे. सिंगल डबल न काम आता बनणार नाहीये. फक्त 32 बनवलेत आणि डिफेंड करताना काय चांगली गोलंदाजी. धावसंख्या 21. 3-12. इथे देखील एक सिंगल फक्त येईल. बीबी स्पोर्ट इताडे टीम च्या आता फलंदाजाला हे दोन्ही चेंडू सीमा पार पाठवावे लागतील. 2 मध्ये 11. वेलकम शरदजी हलके, अमर स्पोर्ट कासने आणि विजय स्पोर्ट खांडपे. आजच्या पहिल्या रात्रीमधला पहिल्या फेरीचा 4था सामना असेल. 2-11. इथे बघूया हा चेंडू मिड विकेटला चांगला झेल टिपलाय कबीरनं आणि आता पराभव अगदी जवळ निश्चित झालेल्या बीबी स्पोर्ट इताडे टीमचा. बीबी स्पोर्ट इताडे भगवानजी पाटील यांचा संघ खूप मागे राहिला फलंदाजीमध्ये. गोलंदाजी चांगली केली होती. 1 चेंडू आणि 11 धावा. काय सामना फिरवलाय जानमन सरवली टीमच्या खेळाडूंना. अप्रतिम, अतिशय चांगली गोलंदाजी आजच्या पहिल्या रात्रीमधून आपल्याला या टीमकडून पाहायला मिळाली. इथे चेंडू अगदी आपण पाहिला तर कव्हर पॉईंट रिझनला केशव पाटील चेंडूला उचलत आहेत. 2 धावा इथे पूर्ण केली आहेत आणि या सामन्यावर विजय संपादन केलेला आहे. जानमान सरवली टीमनं अभिनंदन. तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे. सॉरी, तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. फेअर डिलिव्हरी आहे. नक्कीच थोडेसे स्टेपआउट होते, पुढे होते आणि त्या अनुषंगाने हा फेर चेंडू आलाय. अभिनंदन.
दोन्ही टीमचे कॅप्टन जयहनुमान सरवली आणि बीबी स्पोर्ट इताडे. भगवानजी पाटील आपण देखील मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. या सामन्याचा सामनावीर